यस न्यूज मराठी चॅनलच्या ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी योगिता। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या घडामोडींवर। इंदिरा गांधी जयंती निमित्त शहर काँग्रेसच्या वतीने अभिवादन। ठिबक घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई, कृषी मंत्री भुसे। कार्तिकी यात्रा रद्दच, 11 गावांमध्ये संचारबंदी लागू। अनाथ आश्रमातील मुलांसोबत दिवाळी सण साजरा। वीज मंडळाच्या या अवस्थेचा तपास केला पाहिजे, जयंत पाटील। महावितरणने दिलेली नोट शासनाने का मान्य केली नाही, आंबेडकर। शासकीय जिनिंगला स्वाभिमानीने ठोकले टाळे, तर शेतकऱ्यांचे 50% वीज बिल होणार माफ, प्राजक्त तणपुरे। शिवसेनेच्या भगव्यामध्ये भेसळ, देवेंद्र फडणवीस। कोरोना प्रादुर्भाव वाढल्यास शाळा सुरू ठेवण्यास पुनर्विचार, कडू। देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची 130वी जयंती शहर काँग्रेसच्या वतीने साजरी करण्यात आली आहे। देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती दरवर्षी देशभरात उत्साहात साजरी केली जाते। मात्र यंदाच्या वर्षी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने ही जयंती साजरी करण्यात येत आहे। या सर्वांच्या चालता अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या श्रीरामपुरातील लोकमान्य टिळक वाचनालय या ठिकाणी शहरातील काँग्रेस प्रेमींनी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची 130वी जयंती साजरी केली। यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, काँग्रेस शहर अध्यक्ष संजय, सुभाष तोरणे, आबा रोटे, मुन्ना पठाण, निलेश भालेराव आदींसह काँग्रेस प्रेमी उपस्थित होते। विशेष म्हणजे तालुक्यात आमदार काँग्रेस पक्षाचा असून देखील शहरातील काँग्रेस कार्यकारिणी अस्तित्वात नसताना देखील काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या काँग्रेस प्रेमींनी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची 130वी जयंती साजरी करून तालुक्यातील काँग्रेस प्रेम जिवंत असल्याचं दर्शवून दिलं। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी रोहित भोसले, श्रीरामपूर। खोटे 7/12 तसेच तुषार व ठिबक सिंचन दस्तऐवज प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती कृषी मंत्री भुसे यांनी दिली आहे। शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी केली जात असताना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खोटे 7/12 तसेच तुषार व ठिबक सिंचनाचे दस्तऐवज मागील 3 ते 4 वर्षात झाल्याचा प्रसार माध्यमांनी व काही शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानं याची दखल घेत कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्वतः 4 तास थांबून माहिती घेतली असता सदरचा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या गंभीर प्रकरणाची दखल घेत शेतकरी हिताच्या योजनेत जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार आणि स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये ज्या पाठीमागच्या काळामध्ये बातम्या आलेल्या होत्या त्याची दखल घेत आज मी कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये पाठीमागच्या 2-4 वर्षांमध्ये जे काही ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनांच्या मध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं सविस्तर माहिती आज मी स्वतः 4 तास थांबून त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये अतिशय गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत। बनावट 7/12 उतारा तयार करणं, खोटे रेकॉर्ड तयार करणं, कंपनीने दिलेल्या सेटच्या व्यतिरिक्त जास्तीचा क्षेत्रावर त्या ठिकाणी संच बसवणं, याचा अर्थ नॉन ISI किंवा निकृष्ट दर्जाचं साहित्य त्या ठिकाणी वापरणं। ज्या काही 2 योजना आपल्या आहेत, प्रधानमंत्री सिंचन की ज्याच्यामध्ये 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकारचा निधी दिला जातो आणि माननीय नानाजी देशमुख पोखरा नावाची जी काही योजना आहे या दोन्ही योजनेच्या माध्यमातून एकाच लाभार्थ्याचं हे संच दाखवून दोन्ही योजनांमध्ये त्याचा लाभ घेणं असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी समोर आलेले दिसतात आणि म्हणून अतिशय तातडीने याची चौकशी करण्याची सूचना दिलेली आहे।
यापूर्वी जी काही चौकशी करण्यात आली त्या चौकशीच्या माध्यमातून काही कंपन्यांना नोटिसेस देण्यात आलेले आहेत, काही विक्रेत्यांचे लायसन्स रद्द करण्यात आलेले आहेत, काही कर्मचाऱ्यांनाही नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत। आता सचिव आणि आयुक्त या संदर्भामध्ये एक समिती गठीत करून त्याचं एक विहित कालावधीमध्ये चौकशी संपन्न करतील। त्या चौकशीमध्ये जे काही समोर येईल त्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल। कारण ह्या सर्व योजनेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर काही विहित जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत, त्याची एक विहित पद्धती आहे। कंपनीची काय जबाबदारी आहे, विक्रेत्याची काय जबाबदारी आहे, कृषी कर्मचाऱ्यांची काय जबाबदारी आहे, या सर्व पद्धती याच्यामध्ये विहित केलेल्या आहेत आणि म्हणून याच्यामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी सुदर्शन राऊत, जालना। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची कार्तिकी यात्रा रद्द करण्यात आली असून प्रशासनाकडून 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। दिवाळीमध्ये वाढलेल्या जनसंपर्कामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कडक केल्या असून या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी पंढरपुरात होणारी कार्तिकी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यंदा कार्तिकी सोहळा हा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा होणार असून 26 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय पूजा होणार असून 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पंढरपूरसह आजूबाजूच्या 11 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे। या काळात वारकऱ्यांना तसेच दिंड्यांना पंढरपुरात बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। वारीच्या संदर्भाने एकंदर प्रशासनाचं असलेलं प्रिपरेशनचे सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत। आपल्याकडे उद्या संपूर्ण बंदोबस्त हा कॉल केलेला आहे आणि उद्या सायंकाळपासून आपला पंढरपूर आणि आजूबाजूच्या परिसरातला त्याच पद्धतीने जिल्ह्याच्या बॉर्डरवरती असणारा बंदोबस्त हा लागणार आहे। म्हणजे दिनांक 22/11 पासून ते 1/12 पर्यंत आपला हा पोलीस बंदोबस्त राहील। या पोलीस बंदोबस्तामध्ये आपल्या जिल्ह्याबरोबरच दरवर्षीप्रमाणेच रेंजमधून आणि डीजी ऑफिसकडून सुद्धा आपण बंदोबस्त मागवलेला आहे। 6 DYSP, 100 अधिकारी, 950 कर्मचारी आणि SRPFची एक कंपनी, 450 होमगार्ड्स या पद्धतीने आपण बंदोबस्त मागवलेला आहे। उद्या त्याचं रिपोर्टिंग सुरू होईल। आपल्याकडे संचारबंदीचा कालावधी हा 24 तारखेला 2400 वाजल्यापासून ते 26 तारखेला 2400 वाजेपर्यंत असणार आहे। त्यामुळे या काळामध्ये माझं सर्व सोलापूरकरांना त्याच पद्धतीने सर्व वारकरी बंधू भगिनींना विनंती राहील की संचारबंदीच्या कालावधीमध्ये कुणीही पंढरपूर शहर त्याच पद्धतीने आजूबाजूची जी गावं संचारबंदीच्या आदेशामध्ये आहेत या गावांमध्ये विनाकारण घराबाहेर पडणं असेल किंवा बाहेरच्या ठिकाणावर दर्शनासाठी भेट देणं असेल हे करणं टाळावं। या सगळ्या अरेंजमेंट मागचा प्रमुख उद्देश हा आहे की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कार्तिक वारी सोहळा करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळालेली आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपाचं त्याचं स्वरूप काय असेल हे आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दिंड्या येणं किंवा त्याच्या व्यतिरिक्त भाविक भक्तजनांनी वारकऱ्यांनी येण्यासाठी परवानगी नाही आणि म्हणून कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आपल्याला योग्य पद्धतीने पाळता यावं आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता ही अरेंजमेंट केलेली आहे। आपण सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी या निमित्ताने सर्वांना आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आपण साजरी करत आहोत। त्या संबंधाने मंदिर समितीचा जो प्रस्ताव आला होता त्यावर आमचे स्वतःचे त्याच्यानंतर SP मॅडमचे अभिप्राय घेऊन प्रस्ताव शासनास पाठवण्यात आला होता, त्यास आज मान्यता मिळालेली आहे। त्यानुसार या कार्यक्रमाचं स्वरूप कसं राहील मी आपल्याला ब्रीफली सांगतो। 26 पहाटे शासकीय पूजा केली जाईल। त्याच दिवशी 26 तारखेला दुपारी तिथे खासगीवाले म्हणून आहेत त्यांचा एक नगर प्रदक्षिणेचा कार्यक्रम असतो। तो अत्यंत साध्या स्वरूपात 5 मानकऱ्यांसह तो पार पाडला जाईल। 27 तारखेला विठ्ठल रुक्मिणी मातेस नैवेद्य दर्शवला जाते, नैवेद्य दाखवलं जाते, ते परंपरेप्रमाणे त्यांना नैवेद्य दर्शवले जाईल। त्यानंतर 30/11ला श्री
श्री विठ्ठलांच्या पादुकांची मंदिर समितीच्या मार्फत पूजा केली जाते आणि त्याचं पालखी काढली जाते, त्यासुद्धा आपण मंजुरी दिलेली आहे. मात्र यामध्ये केवळ मंदिर समितीचे सदस्य आहेत ते उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम केला जाईल. 1/12/2020 रोजी महाद्वार काल्याने कार्तिकी पौर्णिमेची सांगता होत असते. हा कार्यक्रम सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने केला जाईल. याच्यामध्ये कार्याचा जो कार्यक्रम असतो सभामंडपामध्ये असतो आणि तिथून मग महाद्वाराकडे जात असतात. तर यासाठी फक्त आपण 1+10 एवढ्या लोकांना आपण परवानगी दिलेली अत्यंत साध्या पद्धतीने मंदिरामधून ते महाद्वाराकडे जातील. 4 डिसेंबर रोजी प्रक्षाळ पूजा असते. हा प्युअरली अंतर्गत कार्यक्रम आहे, त्यासुद्धा मान्यता दिलेली आहे. हा कार्यक्रम आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर करत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आणखी काही आपण व्यवस्था केलेल्या आहेत, त्या उपाययोजना केली. त्यामध्ये मेन आहे संचारबंदी. तर 24 तारखेच्या रात्री मध्यरात्रीपासून 26 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पंढरपूर शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या काही विलेजेसमध्ये संचारबंदी केली जाईल. त्याचप्रमाणे 21/11 म्हणजे उद्यापासून तर 1/12 पर्यंत चंद्रभागेमध्ये स्नान करण्यास बंदी घातलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या दिंड्या आपल्याकडे येतात पारंपरिक त्यांना सुद्धा बंदी घातलेली आहे. शासन स्तरावरून सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पोलीस अधीक्षक यांना कळवण्यात आलेलं आहे. आमच्यातर्फे त्यांना कळवण्यात आलेलं आहे की दिंड्याचं प्रस्थान होऊ नये यासाठी त्यांना माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मठामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी येत असतात, तर मठामध्ये सुद्धा त्यांनी वास्तव्य करू नये असे आदेश आम्ही निर्गमित करत आहोत. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलीची संजीवन समाधी सोहळा जो होतो त्याच्यासाठी आपल्याकडे संत कुडली, संत नामदेव, संत पांडुरंगांच्या ज्या पालख्या आहेत त्या जातात, त्यासुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. या पालख्या तिथे 11 तारखेला पोचतील आणि 13 तारखेला परतीचा प्रवास सुरू करतील. या सगळ्या पालख्या एसटी बसेसने जातील. याची सगळी व्यवस्था मंदिर समितीमार्फत करण्यात आलेली आहे. तसा एकूणच जो हा कार्यक्रम आहे आपला 25ची रात्र 26, 27, 30, 1 डिसेंबर आणि 4 डिसेंबर या कालावधीत केला जाईल. आणि या कालावधीमध्ये ही परंपरा पार पाडण्यासाठी मंदिर हे उघडण्यात येतील आणि परंपरेनुसार सगळ्या ज्या आहेत प्रथा त्या पूर्ण करतील. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. सर्वजण दिवाळीचा आनंद हा आपल्या जवळच्यांच्या सोबत घेत असताना अनाथांचे आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी काही लोकांनी अनोखा उपक्रम राबविलाय. वर्षातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच दिवाळी. प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात आपण सर्वजण दिवाळी साजरी करतो. आपले नातलग मित्र परिवारासोबत फराळाचा आनंद देखील घेतो. एकीकडे आनंदाचा तेजोमय प्रकाश ओसंडून वाहत असताना मात्र काहींच्या जीवनात मात्र निराशा, एकटेपण आणि आपल्याच लोकांनी धुतकारल्यामुळे त्यांचे जीवन अंधारमय होऊन गेले आहेत. श्रीरामपुरात अशाच अनाथांसाठी बालकीर्तनकारक कृष्णानंद महाराजांनी सुरू केलेल्या श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम येथे नेहमी सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या काही मान्यवरांनी समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत दिवाळी सण साजरा केला. तसेच त्यांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप देखील केले. कामगार नेते नागेशभाई सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा स्वयंसेवक संघ, सिटीझन्स जस्टिस प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व छत्रपती राजे संभाजी चौक आदी संघटनांनी हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी तालुक्याचे आमदार लहू कानडे, ज्येष्ठ कामगार नेते नागेशभाई सावंत, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, छत्रपती राजे संभाजी चौक संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, बंटी आच्छाडा, प्रकाश मेहत्रे, सुनील इंगळे, हरीश शिंदे, अमोल सावंत, सुरेश महसाळकर, सचिन झिंजुर्डे, बालकीर्तनकार कृष्णानंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज आढाव, निकिता आढाव, भरत जाधव, राजू यादव आदी मान्यवर उपस्थित होते. तुम्हाला हा आपण अनाथाश्रम चालवतो त्याच्यासाठी परवानगी घेतली पाहिजे. आपल्याला असं एक संस्था स्थापन करून असा अनाथाश्रम नाही चालवता येईल. ओके, त्याच्यासाठी तुम्ही पण फक्त तुम्ही कृपा करून मास्क सगळे लावा.
स्माइल प्लीज, मास्क असून ओके. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी सचिन केदार, श्रीरामपूर. राज्यभरात वीज बिलासंदर्भात आंदोलने केली जात असताना वीज मंडळाची अशी अवस्था का झाली याचा तपास केला पाहिजे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. राज्य सरकारने वीज बिल माफ करावे अशी मागणी जोर धरीत असताना आघाडी सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सर्वांच्या चालता 1 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक विभागाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराकरिता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आले असता यापूर्वी भाजप आणि शिवसेना एकत्र होते. यावेळी शिवसेनेची ताकद महाआघाडी सोबत आहे हे सांगत असताना त्यांनी विविध विषयांवर हात घालत असताना मागील 5 वर्षात वीज महामंडळांवर 67,000 कोटींची थकीत बाकी झाली आहे. त्यामुळे वीज व्यवस्था धोक्यात आहे. त्यात वीज दर वाढ झाली, त्यामुळे ग्राहकांना असं वाटतंय, पण तसं नाहीये. सध्या वीज मंडळांची अशी अवस्था का झाली याचा तपास केला पाहिजे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपण कायम यशस्वी होतात सगळ्या पद्धतीने. तो अनुभव असा आहे की या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला सर्व निवडणुकांमध्ये अपयश आलं. तर मागचं जे काही चुका झाल्या त्याचं आत्मपरीक्षण पूर्वानुभव लक्षात घेऊन ही दुरुस्ती या निवडणुकीमध्ये आपण टेक्निकल बाबतीत केली आहे. जो प्रश्न मगाशी सुद्धा मी एक विचारलो, टेक्निकल म्हणजे मतांची पसंतीक्रम, पहिला पसंतीक्रम, दुसरा पसंतीक्रम, म्हणजे ट्रेनिंग प्रत्यक्षात थेट मतदारापर्यंत दिलं गेलं. हे आता सारंग पाटलांना आम्ही त्याची धुरा दिलेली आहे. पसंतीक्रम सारंग पाटलांनी मला सांगितलं एकच पसंतीक्रम असावा. आता त्यात काही वेगळे मार्ग आहेत का ते बसून ठरवू आपण. त्याची जाहीरपणाने आज अजून निवडणूक लांब आहे. प्रचार आपल्या तर उमेदवाराचा आधी प्रचार झाला पाहिजे. 2 नंबर कुणाला द्यायचा याचा प्रचार जास्त होईल. सातारच्या मेडिकल कॉलेजच्या सातत्यानं जो विषय समोर आचारसंहिता असल्यामुळे आचारसंहिता पण तुम्ही विचारा तुम्हाला सगळं माफ आहे. विषय काय माहिती का, बारामतीचा आणि सातारचा एक एवढ्याच गोष्टी पावसाची सभापती सातारची मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न सुटलेला आहे. त्याच्यावर जी आवश्यक सगळी पावलं टाकायला लागलेली आहेत. मंत्रिमंडळाने मंजूर दिलेली आहे. आता शेवटी कसं आहे की तिथे जलसंपदा विभागाची इमारत आणि काही लोक राहतात, काही कार्यालय आहेत, त्यांना पर्यायी व्यवस्था करणे या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ तर लागेल. एकदा सुरू झालं की ते बारामतीच्या मेडिकल कॉलेजपेक्षा अधिक चांगलं होईल, कारण ते नवीन डिझाईन असेल. ही बातमी सातारचं साधारण किती आता काय आहे की 62 उमेदवार उभे आहेत. 62 उमेदवार जे उभे आहेत त्यांना एकंदर मतदान सगळं मिळून 2-2.5 लाख झालं. मला वाटतं की 40 ते 50 हजाराच्या फरकाने आमचा उमेदवार निवडून यायला हरकत नाही. मागच्या वेळी भाजपच्या बरोबर शिवसेना त्या बाजूने होती. आता शिवसेनेची ताकद जी कोल्हापूरमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, विशेषतः साताऱ्यातही आहे, सांगलीतही आहे, कोल्हापूरमध्ये आहे, ती ताकद आता त्या पक्षाची महाआघाडीबरोबर आहे. त्यामुळं आपल्याला बराच मोठा फरक झालेला दिसेल. सारंग पाटील किंगमेकर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ते यावं लागलं. सारंग पाटील किंगमेकर ठरतील हे जाणून घेण्यासाठी किंवा सांगण्यासाठी तुम्हाला ते यावं लागलं. सारंग पाटलांचा अनुभव लक्षात घेता आणि सोशल मीडिया हँडल करण्याची त्यांचं कसब जे आहे ते आमच्या राष्ट्रवादीचे सोशल मीडियाचेही प्रमुख आहेत. त्यामुळं त्यांचं ते कसब त्याचा वापर चांगला होईल अशा कल्पनेनं त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. आणि या निवडणुकीत या 5 जिल्ह्याचं कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. आणि मला वाटतं सारंग पाटील हे एक अत्यंत चांगले आणि उमेदीचे नेते आहेत. त्यांच्याकडून यांना अधिक प्रोत्साहन मिळेलच या निवडणुकीच्या कामाला.
वीज बिलाच्या एकूण मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे. आघाडीत सुद्धा काही मतप्रवाह दिसत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. प्रकाश आंबेडकरांनी काही वेळापूर्वी मागणी केली की लोकांना आवाहन केलंय की वीज बिल भरू नका, जर वीज तोडली तर आम्ही स्वतःहून जोडू वीज. आंबेडकरांनी केलं असं आहे की काही महत्त्वाच्या गोष्टीची आपण महाराष्ट्राने देखील दखल घेण्याची आवश्यकता आहे. एक म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये वीज महामंडळाची थकबाकी आज अखेर बघितली तर 67,000 कोटी रुपयाची आणि वीज महामंडळाची ही जी थकबाकी आहे ती फक्त शेतकऱ्यांचीच नाही आहे, वेगवेगळ्या उद्योगाची आहे, कमर्शियल याची आहे आणि ॲग्रिकल्चरची पण आहे, ॲग्रिकल्चर कनेक्शनची आहे. एकंदरच 67,000 कोटीची थकबाकी असल्यामुळं महाराष्ट्राची वीज व्यवस्थाच तशी धोक्यात आहे. आज एका बाजूने दरवाढ झालेली आहे NERCने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आणि त्यामुळं ग्राहकांना असं वाटतं की एकदम मोठी बिलं आलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्याही अपेक्षा आणि भावना आहेत. स्वाभाविक आहे, मी काही त्याच्या बाबतीत हे करत नाही. पण एकंदर या वीज मंडळाची अवस्था अशी का झाली हे तपासून पाहण्याची गरज आहे आणि त्यासाठी कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरीच चर्चा आमच्या सर्वांनी केली. आता यातून वीज मंडळ बाहेर काढण्यासाठी थकबाकी वसूल करण्यासाठी काय कोणत्या पद्धतीच्या सवलती करायच्या वगैरे ह्याच्यावर बरीचशी चर्चा चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या परिस्थितीतून आम्ही वीज मंडळ बाहेर काढू. ते काढत असताना शेवटी राज्य सरकारची सध्याची आर्थिक परिस्थिती जर बघितली तर त्याला मर्यादा आहेत आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना इच्छा आहे की ग्राहकांना अधिक न्याय द्यायचा, पण आर्थिक दृष्ट्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की काय मार्ग काढता येईल. सातारा जिल्ह्यातून एक दगाफटका होण्याची शक्यता असे एक न्यूज मिळते, त्याबाबत तुम्ही आज माहिती घेतली का? ते येण्याआधी कुठं बैठक नाही इथे डायरेक्ट आणि असे काही इनपुट्स नाही आहेत, अशी काही परिस्थिती नाही आहे. सगळे तिन्ही पक्षाचे नेते पूर्ण ताकदीने काम करतील अशी कोणतीही बाब नाही. पण रुमर्स उठवणं हे आमच्या विरोधकांच्या हातात शेवटचं शस्त्र आहे. हा काम करत नाही म्हणून एका भागात जाऊन सांगायचं, हा काम करत नाही म्हणून दुसऱ्या भागात सांगायचे, असे प्रकार करणं आणि विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं हे भाजपचं तंत्र आहे नेहमीचं, बुद्धिभेद करणं. तर तो बुद्धिभेद यावेळी होणार नाही मला खात्री. तपासून घेणार तर 10 दिवस येतील तपासायला काय लगेच कळतंय कोण काय करतं ते, तपासायला लागत नाही, लगेच कळतंय. 2 सेकंदात करंट लागतो. सार्वत्रिक निवडणूक आणि यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी संदीप कुमार जाधव, सातारा. महावितरण 50% तोटा सहन करू शकतो अशी नोट राज्याच्या एका मंत्र्याने दाबून ठेवल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. महाराष्ट्र शासनाने विजेच्या संदर्भातील जो निर्णय घ्यायचा होता तो घेतला नाही. उलट ज्यांचं बिल भरलं नाही त्यांची वीज कट केली जाईल असं म्हणणं राज्याचं दुर्दैव आहे. महावितरण 50% तोटा सहन करू शकतो अशी नोट सरकारला दिली होती. राज्याच्या एका मंत्र्यानं ती नोट दाबून ठेवली आहे असा घणाघाती आरोप मंत्र्याचं नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याचा खुलासा करावा, अन्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. पण कारभार एखादा मंत्री सांभाळतो असे यावरून सिद्ध होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलाय. जिल्हा परिषद प्रमुखांना स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित सध्या अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे दुसरे प्रवक्ते म्हणजे राजेंद्र पाटोळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय प्रतिभाताई भोसले, मी सगळ्यांचं ओके. मास्क ठेवतो थांबायचं का अजून? बरं थांबतो 2 मिनिट. MECBने महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाने महाराष्ट्र शासनाला एक प्रस्ताव दिलाय की आपण 50% वीज म्हणजे 50% बिल हे माफ करू शकतो
आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड हा तोटा सहन करू शकतो अशी नोट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनातल्या एका मंत्र्याने ती फाईल आपल्याकडे दाबून ठेवलेली आहे. उद्धवजी ठाकरे यांना आम्ही असं विचारतो की महाराष्ट्राचा निर्णय कोण घेतं? मुख्यमंत्री निर्णय घेतात की एखादा मंत्री त्या ठिकाणी निर्णय घेतो? एखादा मंत्री निर्णय घेत असेल तर तसं त्यांनी महाराष्ट्राला जाहीर करावं. आणि मुख्यमंत्री निर्णय घेतात असं जे म्हणत असतील तर मग महाराष्ट्रातल्या एमएसईबी बोर्डाने शासनाला सादर केलेली नोट ही आजपर्यंत स्वीकारल्या का गेली नाही याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. अन्यथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, परंतु कारभार कोणतरी दुसराच मंत्री चालवतोय असंच सिद्ध होईल. एमएसईबी म्हणते तर आम्ही असाला 50% तोटा सहन करू शकतो. त्यावेळेस हा निर्णय सुद्धा मुख्यमंत्र्यांनीच घ्यावा असं आवाहन त्यांना आम्ही करतो. लवकरात लवकर ते निर्णय करतील असं आम्हाला वाटते. अन्यथा वीज बिल भरू नका ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे, तिचं अंमल करायला आम्ही सुरुवात करू. माझं स्टेटमेंट झालं. आपल्याला आता काही विचारायचं असेल ते विचार. मंत्र्याचं नाव मुख्यमंत्री कोण आहे? फाईल दाबलेली त्या मंत्र्यांचं नाव मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना. म्हणजे वीज बिल भरू नका असं तुम्ही आवाहन करताय का? आम्ही लोकांना आवाहन करतोय की वीज बिल भरू नका. डिपार्टमेंट ज्यावेळेस द्यायला तयार आहे त्यावेळेस मुख्यमंत्री का देत नाहीयेत? 60-20 कट केली तर आपली वंचितची भूमिका काय दाखवा. आम्ही ती जोडून देऊ. ती कारवाई जर समजा झाली तर संबंधितावर कारवाई झाली ग्राहकावर, ज्या गिरायकाचं मीटर कापून घेतलं जाईल एमएसबी आपलं मीटर घेऊन जाईल, पण त्याला वीज चालू राहील एवढं आम्ही सांगतो. काय पर्याय व्यवस्था करून देऊ. लिगल की इलिगल ते आता इतरांनी ठरवायची की लिगल की इलिगल. बोरादेवीला अनंतकुमार पाटील त्यांचं गाव आहे ते माझे आमदार. त्या गावात त्यांनी जवळपास 15 ते 20 वर्ष वीज बिल भरलं आणि कोणी एमएससीबीचे अधिकारी आले तर ते त्यांच्या पद्धतीनं पाहुणचार करून वापस पाठवायचे. तर वंचितचा काही पॅटर्न राहील का मग? ते आजची माझी जी माहिती आहे ती 31 डिसेंबर पर्यंत मुंबईतल्या शाळा सगळ्या बंद आहेत. महापालिकेने निर्णय घेतला. म्हणजे पूर्णपणे कोविड डिसइन्फेक्टेड करूनही सेनेचं राज्य तिथे आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भातलं माझं नेहमीच म्हणणं आहे, तीच भूमिका आम्ही घेणार आहोत.
सरकारने नेहमीच आम्ही शाळा ओपन करणार, जी SOP पाहिजे ती SOP आम्ही असं तयार करणार. मुलांना शाळेत पाठवायचा की न पाठवायचा हा निर्णय शासनाने घेण्यापेक्षा पालकांनी तो घेतला पाहिजे. पालकांना जर विश्वास वाटला की आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवून कोविड होणार नाही तर ती पाठवतील. त्यांना तो विश्वास आला नाही तर ते आपल्या मुलाला पाठवणार नाही. पण तो आला न आला त्याच्या अटेंडन्सचा कुठेही बाऊ करता कामा नये. कारण शाळेत जे शिकवले जाईल ते माझ्या अंदाजानं ऑनलाईन मार्फत सुद्धा न आलेल्या विद्यार्थ्याला शिकवल्या जाईल. त्याला फक्त असणारा आज जी सिस्टम तो बाळगतोय की स्वतःचा असणारा मोबाईल ठेवून तो असणारा कनेक्टिव्हिटी देतोय, तीच कनेक्टिव्हिटी द्यावी लागेल. लेक्चर त्याचं तेच असणार आहे. म्हणजे काहींना फिजिकल फॉर्ममध्ये लेक्चर जाईल, काही जणांना कम्युनिकेशन फॉर्मच्या ह्याच्यामध्ये जाईल. हा निर्णय माझ्या अंदाजानं पालकांवरतीच सोडला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दत्तराज इंगळे, अकोले. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत शासकीय जिनिंगला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकून आंदोलन केले. शासकीय खरेदी केंद्र असणाऱ्या जिनिंगवर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बीडच्या नामलगाव फाटा येथे असलेल्या SR जिनिंगला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकून आंदोलन केलं. तसेच या जिनिंगवर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचा कापूस खरेदीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केलाय. त्याचबरोबर या ठिकाणी वशिलेबाजी करून ताटकळत उभे राहणाऱ्या शेतकऱ्यांऐवजी पाठीमागून आलेल्या व्यापाऱ्यांच्या कापूस खरेदी केला जात असल्याचा आरोपही यावेळी शेतकऱ्यांनी केलाय. बीड जिल्ह्यामध्ये CCI म्हणजे भारतीय कपास निगम लिमिटेडचं एकमेव केंद्र आहे बीड तालुक्यामध्ये, SR जिनिंग नामलगाव फाट्यावरचं. गेल्या 2 दिवसापासून शेतकरी आम्हाला फोन करत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना की आमच्या इथं शेतमाल कापूस खाली केला जात नाही, व्यापाऱ्याचा कापूस खाली केला जातो. बरं, दुसरी गोष्ट 2-2 दिवस इथं गाड्या आतमध्ये लावल्यावर पुन्हा त्याचं ती मॉइश्चर तपासलं जातं आणि त्याचं मॉइश्चरचं कारण देऊन शेतकऱ्यांना ती गाडी परत घेण्यास सांगतात. इथं खाजगी एजंट पेरलेले त्यांनी 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये जेव्हा त्यांना दिले जातात ग्रेडरला, तेव्हा इथं माल खाली केला जातो, अशी वास्तविकता आहे. म्हणून आज आम्ही बेमुदत टाळेबंद आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी बाजार समितीचे सचिव आलेले आहेत, परंतु भारतीय कपास निगम लिमिटेडचे जबाबदार अद्याप कोणी अधिकारी आले नाहीत. जोपर्यंत इथं ठोस आणि गतिशील उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही टाळेबंद काढणार नाहीत, अशी आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट. कृषी पंपाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकऱ्यांना 50% वीज बिल माफीचा निर्णय घेतल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. वीज बिलाबाबत संपर्काचा अभाव आहे. चुकीचे बिल असतील ते दुरुस्त करून दिलं जाईल. महावितरण अधिकारी यांच्यात कम्युनिकेशन नसल्यानं गोंधळ झाला असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देत कृषी पंपांच्या वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकऱ्यांना 50% वीज बिल माफी मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे ऊर्जा विभागातील शेतीविषयक धोरण मांडण्यात आले असून शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात शेतीपंपांची बिकट अवस्था आहे. आता 66% निधी त्यासाठी वापरण्यात येईल. या अगोदर 40,000 कोटींची थकबाकी होती, त्याबाबत देखील निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांची मागील 5 वर्षाची थकबाकी होती, त्याचे डिले चार्जेस माफ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. काय धोरण आहे सगळं आणि काय राज्यातल्या शेतकऱ्यांना एक चांगलं कृषीविषयक धोरण देण्याचा आम्ही कालच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांना गेल्या 2 वर्षापासून 31 मार्च 2018 नंतर जे शेतकरी होते ज्यांना कनेक्शन पाहिजे होते त्यांना आपण कनेक्शन देऊ शकत नव्हतो आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही आमूलाग्र बदल करून त्यांना देखील कनेक्शन कसे द्यायचे याच्या मार्गदर्शक सूचना लवकर वितरित करून त्यांना देखील आपण कनेक्शन नवीन वीज जोडणी देण्यासंदर्भात धोरण घेतलेलं आहे. त्यानुसार 30 मीटर अंतरापर्यंत काय धोरण आहे, 100 मीटर अंतरापर्यंत काय धोरण आहे, 200 मीटरपर्यंत, 600 मीटरपर्यंत
आणि सौर कृषी पंपाचं अशा माध्यमातून आपण नवीन कनेक्शन ज्याला पाहिजे त्याला लगेच देण्याचं, उपलब्ध करून देण्याचं मोठं धोरण आपण आणलेलं आहे. त्याचबरोबर कनेक्शन तर आपण देतोच आहेत, पण एक दुसरा आमूलाग्र बदल मी असा म्हणेल की आज आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलात तर कुठल्याही शेतकऱ्याचे प्रॉब्लेम असतात की आमची DP ओव्हरलोड आहे, आमची DP सारखी जळते, मग ट्रान्सफॉर्मर आणि मग नवीन ट्रान्सफॉर्मर द्या, मग आपल्याकडं महावितरणकडे कुठली स्कीम नसते आणि मग तोच ट्रान्सफॉर्मर जळाला की तोच परत भरून आणा, तोच परत बसवा. ही शेतकऱ्यांची खूप मोठी हालाची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे आणि याच्यावरती आम्ही असं सांगितलेलं आहे की इथून पुढं एखाद्या भागामध्ये जे काय पैसे शेतीपंपाची वसुली होईल त्याच्यापैकी 33% पैसे हे त्या ज्या ग्रामपंचायतीमधनं वसूल झालेले असतील त्या ग्रामपंचायतीला तो 33% पैसे हे त्या ग्रामपंचायत लेवलवर खर्च होतील, 33% जिल्हा लेवलवरती खर्च होतील. थोडक्यात सारांश असा की 66% ही रक्कम ही त्या भागातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरती होतील. म्हणजे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे असतील त्या ट्रान्सफॉर्मरचं अजून काय म्हणजे पायाभूत सुविधा, फिडर सेपरेशन असेल, अशा प्रकारचे कामं करण्याकरता हे पैसे उपयोगात आणले जातील की ज्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतीचं पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावरती निर्माण होतील. आणि आज जो शेतकरी चिंता करत असतो की ट्रान्सफॉर्मर जळाला तर काय करा, या चिंतेतून तो मुक्त होऊन नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी मोठी मदत या धोरणातून होणार आहे. त्याचबरोबर दिवसा वीज मिळावी अशी शेतकऱ्यांची कायम मागणी असते आणि ती रास्त मागणी आहे. कारण बऱ्याचशा भागामध्ये आपण बघतो की बिबटे वगैरे असतात आणि रात्रीचं अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याला रात्रीचं पाणी द्यायला वगैरे शेतामध्ये जावं लागतं आणि म्हणून दिवसा वीज मिळणं हा रास्त शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु शॉर्ट टर्ममध्ये आपण त्याच्यामध्ये खूपसं काय करू शकत नाही, परंतु लाँग टर्मचा पुढच्या 3 वर्षाचा प्लॅन आम्ही त्याचा तयार केलेला आहे. आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे जे काही सबस्टेशन शेतीला वीज पुरवठा करतात अशा सबस्टेशनच्या 2 ते 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबवणार आहोत, 2 ते 10 मेगावॉट क्षमतेचे. आणि ते असे प्रकल्प हे त्याच भागातल्या सबस्टेशनला जे जोडलेले शेतकरी आहेत त्यांना दिवसा वीज पुरवठा करतील. यातनं 2 फायदे होणार आहेत. एक तर शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे, स्वस्त वीज मिळणार आहे आणि हे शेतीचा हा भार या ग्रीडपासून अलग गेल्याने ग्रीडशी संबंध त्यांचा तुटल्या कारणाने, म्हणजे पूर्ण नाही पण काही अंशी तरी इंडस्ट्रीचा जो भार आहे, कारण इंडस्ट्रीला पण शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये क्रॉस सबसिडी 2 रुपयाची द्यावी लागते आणि हा भार कमी झाला तर याचा फायदा इंडस्ट्रीला देखील होणार आहे. आणि महाराष्ट्रातले जे उद्योग आहेत त्यांना आपण जे अतिरिक्त 2 रुपये शेतीच्या क्रॉस सबसिडीसाठी लावतो तर हा भार देखील कमी होण्यास मोठा मदत होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेलच आणि इंडस्ट्रीला देखील स्वस्त वीज देण्याकरता याचा खूप मोठा हातभार या योजनेतून लागणार आहे. आणि म्हणून या योजनेची प्रभावी आणि युद्ध पातळीवर अंमलबजावणी करणं हे देखील या धोरणाचं मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आत्तापर्यंत आपण फक्त शासकीय जमिनीवरती हे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प राबवायचो. आपण आता खाजगी शेतकऱ्याची जर काय पडीक जमीन असेल ह्या 2-5 किलोमीटर अंतरामध्ये तर ती देखील त्याला योग्य वार्षिक भाडं देऊन ती देखील आपण जमीन घेऊ शकू असा बदल या धोरणामध्ये आम्ही प्रस्तावित केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्याला देखील त्याच्या जमिनीवर सौर ऊर्जा कल्टिवेट केल्यासारखं होईल, त्याचे पैसे मिळतील आणि खूप सर्वच गोष्टींचा बहुआयामी फायदा या माध्यमातून होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मागची जी काय थकबाकी शेतकऱ्यांची आहे त्याचा आकडा आता जवळपास 40,000 कोटीवर गेलेला आहे आणि एकूण थकबाकी महावितरणची जवळपास 50-60 हजार कोटीपर्यंत आहे. आणि हा शेतीतला जो थकबाकीचा विषय आहे तर त्यासाठी देखील आम्ही चांगल्या प्रकारची स्कीम आणलेली आहे की गेल्या 10 वर्षापर्यंत जी काय थकबाकी आहे तर पहिल्या 5 वर्षातली आपण सगळे डिलेड पेमेंट चार्जेस माफ करणार आहोत, त्यांचे इंटरेस्ट देखील माफ करणार आहोत आणि गेल्या 5 वर्षांचं डिलेड पेमेंट चार्जेस माफ होणार आहेत आणि इंटरेस्ट जे 18% लावलं होतं ते योग्य दराने त्याची पुनर्रचना करणार आहोत. आणि त्यानंतर जो आकडा थकबाकीचा येईल त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी जर रक्कम भरली तर आपण उदाहरणार्थ 50 रुपये भरले तर 50 रुपयाची सूट त्याला होणार आहे. म्हणजे 100 रुपये जर कोणाची थकबाकी आली असेल तर त्यांनी 50 रुपये भरले तर उरलेले 50 त्याचे माफ होणार आहेत जर पहिल्या वर्षी रक्कम भरली तर. अशा प्रकारची थकबाकीची देखील मोठी योजना आपण या ठिकाणी आणतो आहोत. माझं शेतकरी मित्रांना आव्हान आहे की आपण सर्वजण खरं मोठ्या अडचणीच्या परिस्थितीतून आज जात आहोत. महावितरण कंपनी देखील मोठ्या अडचणीत आहे आणि सर्वांनी मिळून खरं योग्य चांगला वीज पुरवठा शेतीला होण्याकरता हे धोरण निश्चितपणे मदत करेल अशी मला खात्री आहे. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी यशवंत जाधव, पुणे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी घाणेरडे लिखाण केले. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेचा भगवा राहिला नसल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशा जळजळीत शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलंय. भगवा झेंडा हा आता शिवसेनेचा राहिलेला नसून चीनची मदत घेऊन काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणू अशी भाषा करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी घाणेरडे लिखाण केले, त्यांच्यासोबत शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे. त्यामुळे आता भगवा तुमचा राहिलेला नाही. सामान्य जनतेला वीज बिलात सवलत देण्याच्या आश्वासनावरून सरकारने घुमजाव केले. शेतकऱ्यांनाही वीज बिलात सूट मिळणार नाही, हा मुद्दा आम्ही प्रचारात उचलून धरू, असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केलंय. कुठलं त्यांचं भगव्यामध्ये सगळी त्यांनी मिसळ केली आहे. खरं म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल इतक्या खालच्या दर्जाची पुस्तकं लिहिली, आज लिहित आहेत, हे सत्तेत त्यांच्या सोबत असताना लिहित आहेत, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि कशाच्या हिंदुत्वाच्या गप्पा मारता. आज काश्मीरमध्ये जे गुपकर अलायन्स आहेत त्याच्यासोबत काँग्रेस आहे. ते गुपकर अलायन्स या ठिकाणी त्यांचा अजेंडा काय तर चीनच्या मदतीने 370 कलम लागू करू. चीनच्या मदतीने जे 370 कलम लागू करतायत, ज्यांचा असा अजेंडा आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. कशाच्या भगव्याच्या गोष्टी करतात, त्या भगव्यात मिसळ झाली आहे. हा जो आज शिवसेने जो भगवा आहे तो बाळासाहेब ठाकरेंचा भगवा नाही, हा मिसळ झालेला भगवा आहे, काँग्रेसी भगवा आहे. वीज बिल संदर्भात चौकशी करू असं म्हणतात. भाजपच्या काळात वीज बिल संदर्भात जे अतिशय मला असं वाटतं हास्यास्पद. आणि ज्यावेळी थोबाडावर पडले, पहिल्यांदा सांगितलं वीज बिल माफी देऊ, आणि आता लक्षात आलं की देता येत नाही आहे, त्यावेळी चौकशी करा ना, पाहिजे तेवढा चौकशा करा. खरं म्हणजे चौकशी केली तर लक्षात काय येईल सांगतो, ही सगळी थकबाकी काँग्रेस एनसीपीच्या काळातली आहे. ही चौकशी त्यांची होणार आहे. कारण बावनकुळेंच्या नेतृत्वामध्ये तिन्ही कंपन्या आधीपेक्षा उत्तम कारभार केला. एवढंच नाही, पॉवर परचेसमध्ये सर्वात कमी दरात पॉवर परचेस गेल्या 5 वर्षात झाला आहे. आधी 12 रुपयाने 11 रुपयाने झाला असेल हिंमत, तर त्याची चौकशी त्यांनी केली पाहिजे. यांच्यात हिंमत नाही, हे नुसत्या चौकशा अनाऊन्स करतात, काही करू शकत नाही. आणि आम्ही गरीबाला सवलत दिली, आम्ही शेतकऱ्याला सवलत दिली. असेल तुमच्यामध्ये ताकद आणि हिंमत तर देऊन दाखवा. चौकशा कशाच्या करता, हिंमत दाखवा, हिंमत. नाही, काय सूड घेतील, काय कशाचा सूड घेतील? असल्या चौकशा, कोणाच्या चौकशा होणार आहे, कशाच्या चौकशा करणार आहे? तिन्ही कंपन्या आहेत, मंत्री थोडे तिथे जाऊन काही काम करतो, कशाच्या चौकशा करणार आहे? ते काही समजत नाही, काही माहित नाही, वाटेल ते बोलायचं. काँग्रेसच्या मंत्र्यांची कोंडी खरी राष्ट्रवादी करत आहे की शिवसेना करत आहे? कारण अर्थ मंत्रालय असं आहे, या मंत्रिमंडळात काँग्रेसला कोणी विचारतच नाही. हे म्हणजे कसं आहे की बिनबुलाय मेहमान आहेत काँग्रेस या मंत्रिमंडळामध्ये. त्यांना कोणी विचारत नाही, त्यांच्या मंत्र्यांना कोणी विचारत नाही. आणि म्हणूनच एकमेव धंदा या मंत्रिमंडळाचा चालला, बदल्या घरात माल कमवा. अखेरचा प्रश्न. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दर्शन तिडके, नागपूर. राज्यातील कोरोनाची लाट वाढल्यास शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात पुनर्विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. दिवाळी दरम्यान वाढलेल्या जनसंपर्कामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. याकरिता राज्य सरकार प्रयत्नशील असून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय हा 15 दिवसांपूर्वीच घेण्यात आला. त्यावेळी कोरोनाची लाट येईल असं वाटलं नव्हतं, म्हणून तो निर्णय घेण्यात आला. मात्र आता जर येणाऱ्या काळात कोरोनाची लाट वाढली तर शाळा सुरू ठेवण्याबाबत पुनर्विचार केला जाईल. कारण शिक्षणापेक्षा आरोग्य महत्वाचं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय काय सांगा? तेव्हा जी परिस्थिती होती, 15 दिवस अगोदर माननीय आमच्या वर्षाताई गायकवाड मुख्यमंत्री महोदय यांच्यात बैठक झाली, मी सुद्धा त्या बैठकीत होतो आणि त्याच्यात तो निर्णय घेतला गेला. कारण त्यावेळची स्थिती खूप वेगळी होती आणि आपल्याला पालकांकडून काही मागण्या होत्या का शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि त्यानुसार तो निर्णय घेतला. पण आजची परिस्थिती अतिशय वेगळी निर्माण होत आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव आपण पाहतोय, दिवसेंदिवस वाढत चालला
जरी तयारी पूर्ण असेल, आम्ही पूर्ण तयारी केली आहे. शाळेमध्ये तालुक्यावर समित्या तयार झाल्या, त्याचं सूक्ष्म नियोजन आमचं तयार झालेलं आहे. विद्यार्थी किती अंतरावर बसल, मास्क कसे लावता येईल, त्याचं सॅनिटायझर करणे, त्याच्या तपासण्या करणे, या सगळ्या गोष्टी अतिशय सूक्ष्म पद्धतीने आणि वर्षाताईच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन झालं आहे. कदाचित मला असं वाटते, माझं असं स्वतःचं मत आहे का उद्या जर लाट वाढली, याचा प्रभाव वाढला, तर शाळा ज्या चालू करण्याचा निर्णय आहे त्याचा पुनर्विचार करावा, असं माझं व्यक्तिगत मत आहे. निश्चितच आखरी आरोग्य महत्त्वाचं आहे, जीवन महत्त्वाचं आहे. शिक्षण उद्या घेऊ शकतो, पण गेलेलं आयुष्य, गेलेलं जीवन डबल येऊ शकत नाही. त्याच्यावर पुनर्विचार नक्की सरकार एकंदरीत चित्र पाहून घेईल. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी दत्तराज इंगळे, अमरावती. याचबरोबर हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया यस न्यूज मराठी वाहिनीच्या वेगवान घडामोडींसोबत. तोपर्यंत घरात रहा, सुरक्षित रहा. नमस्कार.